स्क्रीन विजिबल आहे ना सर्वांना? येस सर. ओके. ओके, सो आपण थांबूया की स्टार्ट करूया? 58 पार्टिसिपंट्स आहेत. ओके, सो तुम्ही न्यूज मध्ये बघतच असाल की सध्या कोकणाची काय परिस्थिती आहे. कोकणमध्ये पाऊस, वादळी वाऱ्यासह पाऊस चालू आहे. ओके, तो लाईटचा थोडा इश्यू आहे इकडे. आपलं जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण घेणार आहोत आज. टुडे वी डिस्कस रिगार्डिंग लॉन. ओके, लॉन तुम्ही ऐकलंय का? लॉन, हॅलो हॅलो. येस सर. लॉन बद्दल तुम्हाला काही माहित आहे का? किंवा तुमच्या घरी कोणाच्या आहे का लॉन प्रिपरेशन केलेलं? लॉन साठी कोणते ग्रासेस यूज केले जातात, किंवा साईट सिलेक्शन कसं असतं, किंवा कोणते ऑपरेशन्स केले जातात तिथे? त्यानंतर डिसीजेस कधी तुम्ही ऑब्झर्व केलेत का? किंवा ते मिनिमाइज कसे करायचे असतात, ओव्हरकम कसे करायचे असतात? कोणाला काही आयडिया आहे का? कोणत्या सीझन मध्ये लॉन केलं जातं? ऑप्टिमम सीझन आहे त्यासाठी. Okay, so there is 71 participants there. So today we discuss regarding the lawn. Okay. So lawn is an important feature of landscape, and a garden without a lawn is not considered as complete garden. मी लॉन पाहिलं असेल, मोठमोठे जे बिल्डिंग असतात, रिसॉर्ट्स असतात, त्यामध्ये लॉन हे एक इम्पॉर्टंट फीचर आहे. ओके, तो लँडस्केपचं हे लॉन हे एक इम्पॉर्टंट फीचर आहे, आणि विदाउट लॉन is not considered as complete garden. So lawn is important feature of landscape, and a garden without lawn is not considered as complete garden. So lawn means it can be defined as, or lawn means a piece of garden or piece of land which is thickly covered with uniform green and soft grass. Okay, lawn म्हणजे काय आहे तर ते lawn हे एक land piece of land which is thickly covered with uniform grass. हे एक युनिफॉर्म ग्रासने कव्हर केलेलं एक लँड पीस आहे.
त्यामध्ये हे लॉन केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. आणि ते हे लॉन जे आहे त्यासाठी हे सॉफ्ट ग्रास यूज केलं जातं. ओके, जसं की तुम्ही हरियाली पाहिली असेल. ओके, दुर्वा. दुर्वा त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं. दुर्वा आहे किंवा डूब ग्रास आहे, त्याला डूब ग्रास सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर पोआ नेमो, त्यानंतर झोइसिया जॅपोनिका आहे, ऑक्झॅलिस फोलिएट आहे. हे सायंटिफिक नेम आहेत. कोरियन ग्रास आहे, हरियाली आहे, असे वेगवेगळे प्रकारचे जे ग्रासेस आहेत ते लॉन प्रिपरेशन साठी यूज केले जातात. So lawn is a piece of land which is thickly covered with uniform green and soft grass, or so that the green carpet for a landscape as well as heart of garden. Okay, lawn ला heart of garden सुद्धा म्हटलं जातं. So this is important for your examination point of view. So in lawn we can say heart of garden, or it is green carpet used for landscape as well as heart of garden. So it has some importance such as it improves the appearance of the house and enhance its, हे जे लॉन प्रिपरेशन आपण करतो ते अपीरियन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, एखाद्या हाऊसचं अपीरियन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा रेस्टॉरंटचं अपीरियन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा ब्युटी. ओके, so these are the important factor. Appearance and beauty, enhance the appearance and beauty of the particular place. So lawn increases the value of real estate by increasing the convenience and usefulness. So it will be provide a perfect setting for a lower bed, a border, shrubbery, or a specimen tree or a shrub. Okay. So गार्डन मध्ये जे काही फ्लॉवर बेड्स असतात, बॉर्डर, श्रबरी, स्पेसिमेन ट्री और श्रब्स जे आहेत त्याची परफेक्ट सेटिंग करायची असते. ओके, सो परफेक्ट सेटिंग ही लॉन वरती डिपेंड आहे. लॉन जिथे आपण एस्टॅब्लिश करणार आहोत ते आधी साईट सिलेक्शन करणं महत्वाचं आहे. त्यानंतर हे जे रबरी, स्पेसिमेन ट्री किंवा श्रब जे आहेत त्यांची व्यवस्थित सेटिंग करणं गरजेचं आहे लॉन प्रिपरेशनच्या आधी. सो lawn is a source of charm and pride and reduce the tension of mind after days hard work, as well as it provide great satisfaction to the owner and become the center of garden for major activities. So पण जसं ऑर्चर्ड एस्टॅब्लिश करताना जो साईट सिलेक्शन आहे किंवा इम्पॉर्टंट जो क्रायटेरिया आहे, ओके, तसंच इथे लॉन डेव्हलपमेंट करताना सुद्धा क्रायटेरिया आहे. सो आपण जसं की ऑर्चर्ड एस्टॅब्लिश करताना सिलेक्शन ऑफ साईट आहे, त्यानंतर मार्केट फॅसिलिटीज आहेत, त्यानंतर लेबर सुद्धा आहे, अवेलेबिलिटी ऑफ लेबर, त्यानंतर इरिगेशन फॅसिलिटीज, मार्केटिंग फॅसिलिटीज, जे क्रायटेरिया आहे तसंच लॉन डेव्हलपमेंट करताना सुद्धा क्रायटेरिया आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट वन इज सिलेक्शन ऑफ साईट, देन सॉइल अँड सॉइल प्रिपरेशन, then selection of grass or grasses, then planting of lawns, त्यामध्ये sowing of seeds, dribbling of roots, turfing, then instant lawns, then breaking. अशा प्रकारचे हे प्लांटिंग ऑफ लॉन्स मध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. त्यानंतर मेंटेनन्स, हाऊ टू मेंटेन दी लॉन, अँड लास्ट वन इज डिसीज मॅनेजमेंट. ओके, सो दिस इज दी क्रायटेरिया फॉर सिलेक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ लॉन. सो आपण एक एक करून बघणार आहोत. त्यामध्ये सिलेक्शन ऑफ साईट. ओके, सो लॉन एस्टॅब्लिश करताना किंवा डेव्हलप करताना साईट कशी सिलेक्ट करायची किंवा आपण जे जमीन किंवा क्लायमॅटिक फॅक्टर्स किंवा आपण हाऊ टू सिलेक्ट दी साईट्स फॉर लॉन एस्टॅब्लिशमेंट ते बघणार आहोत. सो फॉर लॉन एस्टॅब्लिशमेंट or preparation of lawn, while selecting the field should be receive full sunshine for the year. ओके, जिथे आपण लॉन प्रिपरेशन करणार आहोत किंवा डेव्हलप करणार आहोत ती जागा जी आहे ती ओपन स्पेस असली पाहिजे. ओके, तिथे अँपल अमाऊंट ऑफ सनशाईन जे आहे ते रिसीव्ह झालं पाहिजे. अशा ठिकाणी लॉन एस्टॅब्लिश करायचं आहे. सो व्हाईल सिलेक्टिंग द फील्ड
It should be receive full sunshine throughout the year. Then land should have moderate slope to ensure drainage. Okay. तिथे वॉटर लॉगिंग कंडिशन्स किंवा वॉटर लॉगिंग झालं नाही पाहिजे अशा ठिकाणी स्लोप असला पाहिजे अशा ठिकाणी लॉन एस्टॅब्लिश करायचा आहे. सो लँड शुड हॅव मॉडरेट स्लोप असला पाहिजे. हाय सुद्धा नसला पाहिजे किंवा लो सुद्धा नसला पाहिजे. मॉडरेट ऑप्टिमम स्लोपची आवश्यकता आहे टू इन्श्युअर ड्रेनेज. Then in a home garden, the lawn should be attached to the residential building and easily accessible from the front of veranda or portico. Okay. हे जे आपण रेसिडेन्शियल होम किंवा बिल्डिंगच्या समोर जर लॉन एस्टॅब्लिश करणार असू तर ते अटॅच असलं पाहिजे रेसिडेन्शियल बिल्डिंगला. देन इट शुड बी नियर टू दी वरांडा और पोर्टिको. ओके. देन लॉन साइड should not have big trees as the dried leaves fall over the grass and make the lawn dirty. जिथे आपण लॉन एस्टॅब्लिश करणार आहोत त्या ठिकाणी मोठमोठे जे ट्रीज असतात. ओके. तो मोठे ट्रीज जे असतात ते आधीच आपण कट करायचे आहेत किंवा तिथून रिमूव्ह करायचे, डिस्ट्रॉय करायचे आहेत. त्याचं कारण असं की ते जर लिव्ज सुकल्यानंतर किंवा ड्राईड लिव्ज जे झाडावरून खाली पडतात त्यामुळे ते लॉन डर्टी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. So lawn side should not have big trees as the dried leaves fall over the grass and make the lawn dirty. So हा एक important criteria आहे. Then हे एक important reason आहे त्यामागचं. Then lawn should be devoid of perennial weeds like lavala, that is the Cypress rotundus we can say. Then as it could hamper the growth of the lawn. त्यानंतर perennial weeds जे आहे लवाळा. ओके. लवाळा तुम्ही पाहिला असेल. ते ही जी ग्रोथ जी आहे लॉनची ती सप्रेस करतं किंवा रिटायर करतं, हॅम्पर करतं. त्यामुळं जे पेरिनियल वीड लवाळा जे आहे ते आपण वेळच्या वेळी रिमूव्ह करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे हे साईट सिलेक्शन केलं जातं लॉनसाठी. देन सेकंड इम्पॉर्टंट क्रायटेरिया इज सॉइल अँड सॉइल सो सॉइल कशी असावी पाहिजे, असायला पाहिजे आणि सॉइल प्रिपरेशन. ओके. सो त्यामध्ये सॉइल ही फर्टाईल लोम असली पाहिजे containing sufficient humus. For lawn preparation, soil should be fertile loam containing sufficient humus and it retain enough moisture and should have adequate drainage. So soil should be little acidic with pH 5.5 to 6.0 and the soil should be reclaimed. If more acidic, add lime, and if alkaline, add gypsum. Okay, so soil and soil preparation मध्ये सॉइल ही फर्टाईल असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची सॉइल ही बेस्टच आहे पण सॉइल शुड बी फर्टाईल अँड लोमी सॉइल इज द बेस्ट. देन इट शुड हॅव्हिंग sufficient humus and retains enough moisture and having adequate drainage facilities. Then for lawn preparation साठी 5.5 to 6.0 हा जो pH रेंज जी आहे ती बेस्ट आहे. समजा तुमची सॉइल जर ऍसिडिक असेल तर त्यामध्ये लाईम ऍड करायचं. सॉइल जर अल्कलाइन, इफ सॉइल pH is above 7.0 then you can add gypsum. ओके. सो रिक्लेमेशन अशा प्रकारे केलं जातं. समजा सॉइल जर pH लेस दॅन 7 असेल तर त्यामध्ये लाईम ऍड करायचा आहे आणि जर तुमची सॉइल जर बेसिक असेल, ओके, अल्कलाइन जर असेल तर त्यामध्ये जिप्सम ऍड करायचं आहे. सॉइल आणि सॉइल प्रिपरेशन करायचं आहे. त्यामध्ये डीप फ्लोविंग करायचं आहे. त्यानंतर हॅरोविंग केल्याच्या नंतर लेवलिंग वगैरे ते आलं. त्यानंतर मग सॉइल ही तुमची फर्टाईल लोम आणि त्यामध्ये ह्युमस कंटेंट हे जास्त असलं पाहिजे आणि ड्रेनेज फॅसिलिटीज वॉटर लॉगिंग कंडिशन जर झालं तर मग ते जे आपण सीड्स सो करणार आहोत ते कुजण्याची शक्यता असते ती जास्त आहे. त्यामुळं व्यवस्थित ड्रेनेज फॅसिलिटीज जे आहे ते आपल्याला गरजेचं आहे. देन third one is selection of grasses. So in India, dub grass, that is Cynodon dactylon. तुम्हाला दुर्वा किंवा हरियाली तुम्ही ऐकलं असेल
Generally, dub grass, that is Cynodon is commonly used for lawn preparation. Zoysia japonica, commonly known as blue green grass or Korean grass, can also be used. Okay, तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं की सायनोडॉन डेक्टिलॉन ग्रास तुम्ही पाहिलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. देन सोयसिया जापोनिका, that is blue green grass or Korean grass, you can say. Then these two grasses are used in sunny places and for shady places. Okay, so हे जे डूब ग्रास आहे किंवा झोइसिया जॅपोनिका आहे ते तुम्ही ओपन कंडिशन्स जे आहेत जिथे आहेत सनी प्लेसेस जिथे एम्पल अमाऊंट ऑफ सनशाईन रिक्वायर्ड होऊ शकतो किंवा मिळू शकतो तिथे अशा ठिकाणी तुम्ही हे जे दोन प्रकारचे ग्रासेस आहेत डूब ग्रास आणि झोइसिया जॅपोनिका, तो अशा प्रकारचे जे किंवा कोरियन ग्रास आपण म्हणतो, तो तिथे आपण सनी प्लेसेस मध्ये किंवा शेडी प्लेसेस मध्ये ते आपण ग्रो करून लॉन एस्टॅब्लिश करू शकतो. देन ऑक्झॅलिस ट्रिफोलिएट wood meadow grass, that is Poa nemoralis or carpet grass can be used. Okay, Cynodon dactylon आणि Zoysia japonica बरोबरच आपण Oxalis trifoliate, that is आणि wood meadow grass, that is Poa nemoralis or carpet grass आपण वापरू शकतो. देन फोर्थ वन इज प्लांटिंग ऑफ लॉन. ओके, सो हे लॉनचं प्लांटिंग कशा पद्धतीने केलं जातं, ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेलच, पण इम्पॉर्टंट प्लांटिंग ऑफ लॉन, त्यामध्ये लॉन शुड बी प्लांटेड अर्ली रेनी डेज बाय युझिंग दी डिफरंट मेथड्स ऑफ लॉन प्लांटिंग. हे जे लॉन आहे ते आपण रेनी डेज स्टार्ट होण्याच्या आधी केलं तर बरोबर, सीड सो केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामध्ये फ्रिक्वेंट बट लाईट इरिगेशन सुद्धा मिळू शकतं आपल्याला एक्स्ट्रा. जे ड्रिपर्स आहेत किंवा स्प्रिंकलर इरिगेशनची जी गरज आहे ती आपण मिनिमाइज करू शकतो. त्यामुळे सो लॉन शुड बी प्लांटेड अर्ली रेनी डेज by using the different methods of lawn planting. So first one method is sowing of seeds. Okay, this is not showing of seeds, that is sowing of seeds. Okay, त्यामध्ये एका हेक्टरला 25 to 30 kg of seed requirement आहे. So 25 to 30 kg seeds required for an 1 hectare. So before sowing of seeds, soil should be plow or till fine followed by light rolling. Okay, हे डीप फ्लोविंग झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित ते जी प्लॉट्स आहेत ते ब्रेक करायचे आहेत. देन फाईन टिल फॉलोड बाय लाईट रोलिंग केल्याच्या नंतर ते लेवलिंग व्यवस्थित होणार आहे. देन मिक्स दी सँड और ऍश फॉर इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड्स. हे जे मिक्स दी सँड ऍश फॉर इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड्स हे अशासाठी आहे, त्याचे लॉनचं जे सीड्स आहे किंवा जे आपण ग्रासेस यूज करणार आहोत त्याचे जे सीड्स आहे ते व्हेरी स्मॉल असते. त्यामुळं आपण ते सँड मध्ये किंवा ऍश मध्ये जर मिक्स केलं आणि ते जर सो केलं तर ते इवन डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. ओके, त्यासाठी आपण सँड किंवा ऍशचा यूज करत असतो इवन डिस्ट्रीब्युशन साठी. So seeds are sown uniformly and evenly on a windless day. Okay, so हे जे सीड आपण सो करणार आहोत ते विंडलेस डे मध्ये सो करायचे आहेत. देन वॉटरिंग इज डन विथ वॉटरिंग कॅन फिटेड विथ फाईन रोज. सो हे तुम्हाला कळलंच असेल की आपण हे 1 हेक्टर साठी 25 to 30 kg सीड्स हे इसेन्शियल आहे. देन डीप फ्लोविंग, harrowing, then peel fine followed by light rolling, then mix the sand or ash for even distribution of seeds, and then seeds are sown uniformly and evenly on a windless day. Then watering is done with watering can. After that, second important practice is dibbling of roots. Okay, so in that dibbling of roots, it is common and cheapest method. Dibbling ही common and cheapest method आहे lawn making साठी किंवा lawn preparation, lawn development साठी. So in this method, piece of rooted grass taken from area free from weeds are dibbled at a distance of 10 to 15 centimeter both ways. After planting of root, water supply liberally, then it will be ready within 4 months.
आपण एकदा हे सोविंग केल्याच्या नंतर 4 महिन्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला लॉन पाहायला मिळेल. ओके. सो हे डिबलिंग मध्ये आपण जसं सीड्स केलेले आहे तिथे पॅच राहिले आपण ते कट करून रूट्स कट करून आपण तिथे ते पॅच भरून शकतो. सो अशा प्रकारे हे डिबलिंग ऑफ रूट्स ही प्रॅक्टिस आहे. देन थर्ड वन इज टर्फिंग. So turfing is quickest method of lawn planting in which pieces of uniform thickness of turf along with soil are made from place where grass is compact and free from weeds. So यामध्ये टर्फिंग जी मेथड आहे ती ही क्विक मेथड आहे. त्यामध्ये पीस ऑफ युनिफॉर्म थिकनेस टर्फ अलॉंग विथ सॉइल हे घ्यायचं आहे आणि सो करायचं आहे. Then the piece of turf spread on the ground evenly and beaten with a stick covered with fine soil. Then liberal watering is done and grass starts growing within a short period. So आपण जे सीड सो करणार आहोत, तो सीड सोविंग करून आपल्याला ते 4 months जे लागणार आहेत. ओके. इन दॅट टर्फिंग मेथड मध्ये त्यापेक्षा अगदी 2.5-3 महिने सुद्धा लागतात टर्फिंग मेथड मध्ये. सो हे सीड सोविंग पेक्षा टर्फिंग मेथड जी आहे ती मेथड आहे लॉन एस्टॅब्लिशमेंट साठी. सो देन इन्स्टंट लॉन. ओके. सो इन्स्टंट लॉन हे शो साठी आपण प्रिपेअर करू शकतो. सो इन दॅट इन्स्टंट लॉन दिस टाइप ऑफ लॉन इट इज यूज फॉर शो नॉट फॉर यूज. हे यूज साठी आपण करू शकत नाही, पण एक शो म्हणून एक आवड म्हणून आपण इन्स्टंट लॉन आहे ते प्रिपेअर करू शकतो. सो समटाइम्स इट बिकम्स नेसेसरी. To prepare green cover within few days. Hello.
हॅलो हॅलो, स्क्रीन विजिबल आहे ना? येस सर. ओके ओके. सो इन्स्टंट लॉन आपण बघणार आहोत. इन्स्टंट लॉन मध्ये जे दिस इज टाइप ऑफ लॉन, इट इज यूज फॉर शो नॉट फॉर यूज. ओके, हे जे इन्स्टंट लॉन आहे फक्त आपण यूज करणार आहोत, किंवा ते जे इन्स्टंट लॉन आहे त्यामध्ये फक्त आपण ते यूज साठी नाहीये, फक्त शो साठी आपण प्रिपेअर करत असतो. सो समटाइम इट्स बिकम नेसेसरी टू प्रिपेअर ग्रीन कव्हर within few days, sown the wheat or paddy seeds weekly on the ground with screen soil 2 to 3 centimeter deep. सो यामध्ये जे आपण पॉलिथिन शीट घेणार आहोत त्यामध्ये 2 ते 3 सेंटीमीटर डीप जो मातीचा जो थर आहे त्याच्या 2 ते 3 सेंटीमीटर डीप वरती जे आपण सीड सो करणार आहोत, आणि त्यावरती आपण पॅडी आणि व्हीटचे जे सीड्स आहेत ते सो करणार आहोत. आणि आफ्टर जर्मिनेशन व्हेन दी ग्रोथ इज 3 to 4 सेंटीमीटर हाय, इट इज मूव लाईटली. ओके, तुम्ही इमॅजिन करू शकता जे आपण पॉलिथिन शीट घेतलेली आहे त्यावरती मातीचा जो थर आहे तो थर अगदी 5 ते 6 सेंटीमीटर पर्यंत असला पाहिजे, आणि त्यामध्ये पॅडी आणि व्हीटचे जे सीड्स आहे ते 2 ते 3 सेंटीमीटर डीप सो करायचं आहे. आफ्टर ते जर्मिनेशन झाल्याच्या नंतर 3 to 4 सेंटीमीटर हाय झाल्याच्या नंतर ते मूव लाईटली करायचं आहे. ओके, त्याच्यावरून आता मोवर ही जी मशिनरी आहे ती मशीन जी काय आहे ती यूज आपण करू शकत नाही यावरती, कारण हे एकदम शो साठी आहे, हे यूज साठी नाहीये. त्यामुळं ते आपण नाही पण प्रुनिंग शिअर जी आहे त्याने आपण कट करू शकतो. अशा प्रकारे हे इन्स्टंट लॉन प्रिपेअर करू शकतो घरच्या घरी. ओके, देन टर्फ प्लास्टरिंग मध्ये ब्रिकिंग आहे. सो ब्रिक्स लाईक स्ट्रक्चर्स वेअर रिमूव्ह अँड प्लांट ऑन द ग्राउंड अँड वॉटर लाईटली. सो यामध्ये ब्रिक्स लाईक स्ट्रक्चर्स हे लॉनचं असतं, त्यामध्ये हे छोटे छोटे लॉनचे तुकडे प्रिपेअर केले जातात. देन प्लांटिंग ऑन पॉलिथिन. सो पॉलिथिन वरती सुद्धा हे लॉन प्रिपेअर करू शकतो आपण. सो इन दॅट polythene were used in lawn planting, it should be 800 gauge thickness. हे जे आपण पॉलिथिन वरती लॉन प्रिपेअर करणार आहोत त्याचा जो थिकनेस आहे पॉलिथिनचा तो किती असला पाहिजे? 800 गेज. ओके, तो कट into suitable piece of desired dimension, then a mix of soil is spread over the polythene and grass grown over it, and it can roll and take the place and roll out where temporary effects is to be created. So हे पॉलिथिन वरती जे आपण लॉन प्रिपेअर करणार आहोत ते जे प्लास्टिक आहे ते 800 गेजचं असलं पाहिजे, आणि ते सुटेबल डायमेन्शन मध्ये कट करायचं आहे. आफ्टर दॅट त्या पॉलिथिन वरती सॉइलचे जे मिक्सचर आहे ते स्प्रेड करून त्यावरती आपण ग्रास जे सीड्स आहे ते शो करायचं आहे, आणि ते डिझायर प्लेस वरती ठेवायचं आहे. आफ्टर 4 months आफ्टर प्लांटिंग लॉन इज प्रिपेअर्ड. ओके, सो अशा प्रकारे हे ज्या मेथड्स आहेत वेगवेगळ्या त्यामध्ये सोविंग ऑफ सीड्स, देन डिबलिंग ऑफ फ्रुट्स, आफ्टर दॅट कटिंग, देन इन्स्टंट लॉन, टर्फ प्लास्टरिंग, ब्रिकिंग अँड प्लांटिंग ऑन पॉलिथिन, ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्यामध्ये लॉन प्रिपरेशनच्या. देन हाऊ टू मेंटेन लॉन. ओके, तो मेंटेनन्स कसा ठेवायचा आहे? After the establishment of lawn, weeding is important practice which is done at regular intervals or whenever weed comes out. ऑर्चर्ड इस्टॅब्लिश करताना किंवा लॉन इस्टॅब्लिश करताना weeding हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, किंवा weeding हे इम्पॉर्टंट ऑपरेशन आहे. हे रेग्युलर इंटरव्हलने केलंच पाहिजे, नाहीतर मग त्या लॉनचा किंवा ऑर्चर्ड इस्टॅब्लिशमेंट करण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळं वीड्स हे कंटिन्यू वाढत राहतं, आणि जे आपलं मेन प्लांट आहे किंवा आता समजा लॉनच्या बाबतीत जर म्हटलं तर मग ते लॉनचं जे गवत आहे किंवा आपण ग्रास यूज करणार आहोत तर ते मरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आफ्टर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द लॉन, weeding is important practice which is done at regular intervals or whenever weed comes out. Then weed frequency is more in rainy season, therefore weeding should be regular. हे जे पावसाळा आहे त्यामुळे weedingचं प्रमाण हे जास्त असतं, किंवा weeds
ग्रो जे आहे ते जास्त आहे, त्यामुळे रेग्युलर विडिंग करणं फार गरजेचं आहे. देन हे विडिंगच्या बाबतीत झालं. देन वॉटरिंग ऑर इरिगेशन अकॉर्डिंग टू सीझन and should be frequent and preferable through sprinklers. Then overwatering and drainage should be avoided. So liming is done when soil is acidic in nature, and gypsum when soil is alkaline. Rolling up, rolling helps to keep the surface level, but it should be avoided when soil is wet. हे रोलिंग सुद्धा फार इसेन्शियल आहे. समजा ड्राय सॉइल असेल तर हे रोलिंग फार इम्पॉर्टंट आहे. वेट सॉइल असेल तर रोलिंगचा काही फायदा होणार नाही. सो रोलिंग हेल्प्स टू कीप दी सरफेस लेवल. हे जे रोलिंग आहे ते सरफेस लेवलिंग साठी फार आवश्यक आहे. पण जिथे वेट सॉइल आहे तिथे ह्या रोलिंगचा काहीही एक उपयोग नाहीये. सो रोलिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. देन लाईट प्रुनिंग is also known as moving. It is done in certain intervals when the length of grass is reached 5 to 6 centimeter by using the mower during any season. हे जे मोवर्स आहेत ते युनिफॉर्म हाईट, जी लॉनची युनिफॉर्म हाईट ठेवण्यासाठी हे मोवर्सचा यूज केला जातो. सो it is done certain level intervals when the length of grass is reached 5 to 6 centimeter. त्याची लॉनची जी हाईट आहे ती 5 to 6 एवढी ठेवण्यासाठी हे जे मुव्हर्स आहेत ते फिरवले जातात. आणि आफ्टर मुव्हर्स हे मुव्हिंग स्वीपिंग इज डन to clean out grasses and other debris. So continuous rolling and moving results in falling of hardy and woody lower parts of the lawn. Therefore, scraping is done with the help of putty in the month of April-May and is followed by raking to break the crust. For every square meter, 2 kg screen cow dung manure and 100 powder should be in followed by irrigation. तो लॉनच्या प्रत्येक स्क्वेअर मीटरला 2 किलो कावडंग मॅन्युअर आणि नेमकेक हे 100 ग्रॅम नेमकेक पावडर जे आहे ते आपल्याला वापरायचे आहे. सो पिरियडिकली मॅन्युअर्स इज नेसेसरी टू मेंटेन दी ब्राईट ग्रीन कलर ऑफ ग्रास. जे आपण केमिकल्स फर्टिलायझर्स यूज करण्याऐवजी आपण जर ऑर्गॅनिक जे खत आहे त्यामध्ये कावडंग किंवा नेमकेक जी पावडर आहे ते जर यूज केलं तर त्यामध्ये आपण जो लॉनचा जो ब्राईटनेस आहे किंवा ब्राईट ग्रीन कलर आहे तो आपण मेंटेन करू शकतो. देन नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ 2% युरिया सोल्युशन इज स्प्रेड फॉर दिस पर्पज. किंवा आपण 2% नायट्रोजन इन फॉर्म ऑफ युरिया मध्ये सुद्धा आपण ते देऊ शकतो. When the lawn is made on clay or loam, it is likely to get soggy and thus unfit for use soon after a shower. So जर आपण लॉन हे क्ले किंवा लोमी सॉइल ओके किंवा समजा वेट सॉइल मध्ये जर आपण हे लॉन प्रिपेअर केलं तर ते त्याला ते उपयुक्त नाहीये. तिथे पाणथळ जमीन तयार होऊन तिथे वॉटर लॉगिंग कंडिशन्सची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लॉन कुजण्याची किंवा ते जे ग्रास आपण सो केलेले आहे ते खराब होण्याची चान्सेस. लेअर ऑफ पोर्स अँड इज स्प्रिंकल ओव्हर द ग्रास. आणि हा जो प्रॉब्लेम आहे when the lawn is made on clay or loam, it is likely to get soggy and thus unfit for use soon after a shower. So हे सोगी होण्याचे सॉइल सोगी होण्याचे जे प्रमाण आहे ते आपण ओव्हरकम किंवा मिनिमाइज कसं करू शकतो तर पोर्स सँड जे आहे ते आपण त्या ग्रासवरती आपण स्प्रिंकल केली स्प्रेड केली तर ते हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण ओव्हरकम करू शकतो. अशा प्रकारे हा मेंटेनन्स आहे. लास्ट most important is or method is disease and their management. So in lawn, there is a fairy ring and pale or yellow lawn is a serious diseases occurs in lawns. For controlling the fairy ring diseases, drench Bordeaux mixture or spray copper fungicides like detox. हे आपण केमिकल फर्टिलायझर आहे, केमिकल डिसीज मॅनेजमेंट आहे केमिकली. तो फेरी रिंग डिसीज किंवा पेल और येलो
पेल और येलो लॉन हा जो डिसीज आहे हा सिरियस डिसीज आहे लॉनवरचा. आणि हा जो फेरी रिंग डिसीज आहे तो कंट्रोल कसा करायचा आहे किंवा प्रॉपर फंजिसाइड्स लाईक ब्लिटॉक्स हे त्यावरती स्प्रे करायचा आहे. आणि हा जो डिसीज आहे फेरी रिंग हा आपण मिनिमाइज करू शकतो. तो जो हा पेल और येलो और फेरी रिंग डिसीज आहे तो हा कॉज कशामुळे होतो तर वॉटरलॉग कंडिशन्स, पुअर ड्रेनेज, deficiency of nitrogen and hardening of soil by creating oxygen deficiency. तो हा जो फेरी रिंग डिसीज आहे तो वॉटरलॉगिंग कंडिशन्स मुळे, पुअर ड्रेनेज मुळे, डेफिशियन्सी ऑफ नायट्रोजन किंवा ऑक्सिजन डेफिशियन्सी मुळे हा फेरी रिंग डिसीज आहे तो उद्भवण्याची शक्यता जास्त आहे. आणि हा ओव्हरकम कसा करू शकतो तर पुअर ड्रेनेज, प्रोव्हाइडिंग पुअर ड्रेनेज, frequent application of nitrogenous fertilizers and loosening of soil with the help of खुरपी or rake or hand cultivator. अशा प्रकारे हा फेरी डिसीज जो आहे तो आपण कंट्रोल करू शकतो. सो दिस इज अबाउट दी लॉन मेकिंग. ओके, उद्याचं जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये आपण ट्रेनिंग अँड प्रूनिंग बघणार आहोत. ओके, तर तुम्ही सुद्धा पॉलिथिन शीट वरती 800 गेज पॉलिथिन शीट असेल त्यावरती सुद्धा तुम्ही घरच्या घरी लॉन प्रिपेअर करू शकता. ते फक्त शो साठी असेल. आपण ते काही कमर्शियल यूज त्याचं काही होणार नाहीये. पण एक आयडिया म्हणून तुम्ही प्रिपेअर करू शकता. तर अशा प्रकारे हे लॉन आहे. ओके, तो पुढचे जे लेक्चर आहेत स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स आणि अरोमॅटिक अँड मेडिसिनल प्लांट्स त्यावरती जे तुमचं जे लेक्चर आहे ते काही होणार नाहीये. त्यावरती जस्ट जनरल इन्फॉर्मेशन आहे जे तुम्हाला मी असाइनमेंट्स दिलेली आहे. ओके, त्यामध्ये कॉमन नेम्स, बोटॅनिकल नेम्स, व्हरायटी, स्पेसिंग, प्लांटिंग सीझन, हार्वेस्टिंग अँड यील्ड. सो हे बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही असाइनमेंट्स मध्ये आय थिंक तुम्ही लिहिले असतील. ओके, तरी जर तुम्हाला एक आयडेंटिफिकेशन म्हणून जर स्पायसेस, कॉन्डिमेंट्स आणि अरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट्स बद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल, एक बेसिक इन्फॉर्मेशन, तर आपण ते घेऊ शकतो जर तुम्हाला हवं असेल तर. ओके, सो दिस इज अबाउट टुडेस लेक्चर. लॉन मेकिंग बद्दल काही कळलं नसेल तर विचारू शकता. सिलेबस कॉपी तुम्हाला मी दिलेली आहे. त्यामध्ये मेडिसिनल, अरोमॅटिक क्रॉप्स आणि स्पायसेस जे आपले पुढचे जे लेक्चर आहेत सो त्यावरती जर तुम्हाला लेक्चर हवं असेल त्यामध्ये जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन त्या क्रॉप्स बद्दल जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये बोटॅनिकल्स नेम, फॅमिली, हे जस्ट बेसिक थिंग्स जे आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर आपण ते लेक्चर घेऊ त्यावर. अदरवाईज आपले बाकीचे जे ते आपण कव्हर करू. ओके.